वाळवा तालुक्यातील पेठमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा परिसर दुर्लक्षित राहिलाय। इथं संरक्षक भिंत नसल्यामुळं रात्रीच्या वेळी हा मद्यपींचा अड्डा बनतोय। इथली परिस्थिती पाहून गावातील तरुण कार्यकर्ते राजकुमार पवार, अशोक काटे, फिरोज शेख यांनी पुढाकार घेत स्वच्छतेचं काम हाती घेतलं। सर्वप्रथम सर्वांना जय भीम। आज मी राजकुमार पवार, राहणार पेठ, तालुका जिल्हा सांगली या आपल्या पुतळ्याच्या स्वच्छतेचं काम वैयक्तिक मी आणि आमचे काटे मामा या दोघांनी हातामध्ये घेतलेलं आहे। कालपासून आम्ही हे काम करतोय, कारण इथं आज कोणाचं असं लक्ष नाही आहे की इथं एवढा आपला पुतळा जेव्हा स्वच्छ होतो, त्याच्यामुळं आम्ही आज पहिल्यांदाच हे सामाजिक काम आम्ही दोघांनी हातात घेतले। आणि अशोक काटे यांनी जयंती दिनीच सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण होते, परंतु इतर वेळी त्यांच्या अनुयायांसह प्रशासकीय यंत्रणा या पुतळ्याच्या परिसरातील स्वच्छतेकडे लक्ष देत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली। माझं नाव अशोक काटे, मी पेठचा रहिवासी असून बालपणापासूनच मला म्हणजे आंबेडकरमध्ये असता, कारण मला आंबेडकर हे माझे बाप आहेत। त्यांनी आम्हाला दलिंद्र घशातून बाहेर काढलेलं आहे, पण समाजाला त्याच्याविषयी कुठली आपुलकी नसल्यासारखं वागतात। फक्त आंबेडकर जयंतीला ही लोक येतात, तेवढीच जयंती करतात, पण इतर कोण स्वच्छता वगैरे करावी, ही करावी अशी जागृत भावना कोण ठेवत नाही आहे। राजकुमार पवार, अशोक काटे, फिरोज शेख यांनी स्वखर्चातून सुरू केलेल्या या स्वच्छतेच्या कामाला ग्रामपंचायतीसह पेठ गावातील लोकांचं सहकार्य मिळणं गरजेचं आहे।